हम लोग आगे जा रहे हैं ना भाई। ही सदस्य नोंदणी मागच्या वर्षीपासून 2024 पासून सुरू झाली होती। महाराष्ट्राच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रामध्येही थोडी लांबणीवर गेली आणि म्हणून गेल्या महिन्यापासून आपण महाराष्ट्रामध्येही सदस्य नोंदणी सक्रियतेने करत आहोत। सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी असतील, युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, विविध प्रपोज सेलचे पदाधिकारी असतील, अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिकसुद्धा या सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळे जेव्हापासून नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं तेव्हापासून सर्व समस्त भारतीय नागरिक बघत आहेत की ज्या काही महिलांसाठीच्या योजना असतील, युवकांसाठीच्या योजना असतील, त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असं वातावरण आहे। सर्व नागरिकांना हवं आहे की भारतीय जनता पार्टीने भारतासाठी पुढे सक्रिय काम करावं आणि म्हणून तुम्ही आज बघू शकता ठाणे शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर आज उत्स्फूर्तपणे सर्व महिलासुद्धा स्वतःहून येऊन सदस्य नोंदणी या करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागतही करत आहोत। जेव्हा ते बघतात की BJPचं काही ते चाललं ते आम्हाला स्वतःहून येऊन विचारतात की इथे BJPचं काय चाललं आणि त्यांना जेव्हा आम्ही सांगतो की इथे मेंबरशिप ड्राईव्ह चालू आहे, काही ते सदस्य नोंदणी चालू आहे, तर ते स्वखुशीने येऊन इथे भरपूर चांगला रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात।